सांगलीच्या जनतेला भाजपनं गृहीत धरू नये असं संजय काका पाटील यांनी म्हटलंय। महापालिकेवर अजित पवार पक्षाची सत्ता येणार असंही संजय काका पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर महापालिका निवडणूक रणनीतीबाबत संजय काका पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। सांगलीच्या राजकारणामध्ये संजय काका यांच्या नावाचा दरार आहे आणि आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता काका पॅटर्न चालणार आहे, कारण काकांनी या महापालिका निवडणुकीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे। स्वतः संजय काका आपल्यासोबत आहेत। काका, कशी आपली निवडणुकीची रणनीती असणार आहे, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? रणनीती ही जरी करायची इलेक्शन मधली राजकारणातली भूमिका असली तरी या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधल्या लोकांना गृहीत कुणी धरता कामा नये। लोकांना काय हवं आहे, लोक काय ठरवणार आहेत हे निश्चितपणानं पाहिलं पाहिजे। त्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी माणसं या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आली पाहिजेत। भाजपासोबतच जाण्याचं नियोजन आहे का आणि काय नियोजन तुमच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे? नाही, भाजपासोबत जाण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन असण्याचं कारण नाही, कारण भाजपाल्यांनीच सांगितलंय की त्यांनी त्यांचे घटक पक्ष त्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले आहेत। त्यामुळं आम्ही अजितदादांच्या बरोबर निश्चितपणानं काम करायची भूमिका या महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही घेतलेली आहे। राष्ट्रवादीची सत्ता येईल एवढा विश्वास देतो। नक्कीच संजय काकांनी या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका सांगितलेली आहे की राष्ट्रवादीची सत्ता ही महापालिकेवर येणार आहे आणि भाजपामधील अंतर्गत गटबाजीचा नाराजांचा फायदा हा नक्कीच राष्ट्रवादीला होईल आणि अजित पवार गटाची सत्ता ही महापालिकेवर येणारच असा दावा 100% हा संजय काकांनी केलेला आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।